ये जो तुम मेरी वीडियो देख करके लाइक कमेंट शेयर नहीं करते हो ना, शास्त्रों में इसे ही छल कपट कहते हैं। काल गर्दी होय का काय होय बापा नाचाले? लोक आहे का काय होय म्हटलं हे? लोकायले फक्त नाचाले पाहिजे, पण वर्गणी मागितली का दूर दूर पाहिजे असं काम झालेलं आहे आपल्या गावातलं. सगळे इकडे तेच कंडिशन आहे. कोणत्याही गावात जाजा तर तशीच कंडिशन आहे. आणि फक्त नाव बोटं ठेवायला सांगा, हे असंच केलं काय आणि ते तसंच केलं काय. हे तेच लोक राहते जे वर्गणी एकांडाव जास्त देते. अबाय भल्लं घडघड करू राहिलं, देते का पाण्याचा झोडपा? पाण्याचं काय सांगता येते काय? पण इथं काही कास्तकाराचे गहू काढायचेच आहे म्हटलं. काय माहित पाण्यानं जर मिरो मिरो केलं तर झालं. मग जसा पाहिजे तसा गव्हाले भावही नाही भेटला नाही ह्या वेळेस. बाकीचे झोपले जाय वाटते, आधी कुठलेच नाही. चांगले नाचले काल, पाय दुखू राहिले असन, चांगले पसरले आहे ते. 12:30 वाजून गेले न काल रॅलीले. तात्याही काही दिसून न राहिले, कुठं गेले काय गेले तर. चांगले नाचले काल, पाय दुखू राहिले असन, पसरले आहे. फोन केला तर फोनही नाही उचलू राहिले. वावरात जायचं होतं ना एक राऊंड माराले. तुम्ही चालले जा ना मग, दोघं जण गाडीच आहे तुमच्यापाशी. तात्याची गायले वाट पाहू राहिले. तात्या असलं का जरा कसं बोलत बोलत जाते माणूस म्हणून. आणि आज तर आमची इच्छा नाही करू राहिली वावरात जायची. पण कसं आहे आता एखादा फेरफटका मारायला जाच लागते, कारण काल थकला ना माणूस नाचू नाचू. कुठं चालले रे दोघं जण? तात्यालेच पाले आलो होतो. तात्याला सांगायचं होतं का आजच्या दिवस तर काही आम्ही काम करणार नाही आहे, कारण काल पुरा थकला माणूस 14 एप्रिलच्यानं. तर तिघं जण आम्ही काही येणार नाही आहे. तिघं जण? तुम्ही तर दोघंच जण दिसू राहिले. काहून तो मन्या कुठं गेला? अरे मन्या तर असा झोपला आहे का उठाचं नाव नाही घेऊ राहिला. मोबाईल स्विच ऑफ करून दिला. घरी गेलो त्याच्या तर त्यानं सारखं सांगितलं आहे त्याच्या आईबाबाले कोणाला जीव नका देऊ म्हणून अंदर. बस तो झोपलाय म्हणून सांगून द्या म्हणून. त्याला म्हटलं आम्ही का चलत नाही का म्हणून लाईटाचे खंबे लावाले. ते आजच्या दिवस तुम्हीच तुमचं पाहून घ्या म्हणे दोघं जण. परवाच्या दिवसपासून मी येईन म्हणे. म्हणजे परवाच्या दिवसपासून कामं चालू करसान का मग आता? कायले परवाच्या दिवसपासून? आजच्या दिवस आराम करतो थोडासा, उद्यापासून चालू करून देतो. इथंच लावायचे आहे खंबे. एक सांगितलं आहे ना इथं खंबा लावाले. तात्याले फोन करू राहिलो, तात्या फोनही नाही उचलू राहिले. इथंही नाही आहे. कुठं गेले तात्या काय माहीत. तात्या कुठंच नाही गेले, तात्या घरीच आहे. येते ते थोडा वेळाने येन. फोन लावले तर स्विच ऑफ दाखवले, झोपलेच असन ते. कारण त्याच्या वावरात चालू आहे टिनाचा सेट टाकणं, त्याला जाणं जाय चक्कर मारायले. सांगून देता तेवढा निरोप का ते आजच्या दिवस काम करणार नाही आहे म्हणून. 5 मिनिटं वाट पाहू, आले तर ठीक, नाही तर आपण आता गाडीने चालले जाऊ वावरात. नमस्कार हो देवानंद भाऊ, पाटील, नामदेवराव, इकडे समाचार वाचक दिलीप भाऊ. एका हिच्यात सगळ्याला अटपवल्यावर ते आता नमस्कार घेऊन. कुठं चालला रे बा एवढ्या गडबडीत? चाललो बा आता पांटीला उघडाले. आता 14 एप्रिल तर झाली, आता पोटा पाण्याचा नाही पाला का आपल्याला, नाही का हो पाटील? जास लागते ना, पोटा पाण्याचा तर पास लागते. आता झाली ना कालची 14 एप्रिल. काल तर काय ऐकूनच नव्हता राहिला तू. काल थकला नाही का रे बा तू नाचू नाचू? तुम्ही मला रोज बी नाचायला लावसान ना, तर मी रोज बी नाचतो, पण थकत नाही. मला सवय झाली आहे तशी. चला येतो मी. उघडून ठेव, आम्ही येतो जरा पान खाले. गेले फक्त नाचाले पाहिजे बस. 2 बाया घेऊन येतो सोबत, लिंब तोडाले आणि लवकर ये जराशी. आता आल्या पाहिजे बा बाया. काल 14 एप्रिलच्या नाही आल्या तर ठीक आहे, थकल्या असन ना नाचू नाचू. सगळ्याच थोडी नाचल्या काही. ज्या नाचल्या नाही त्याला घेऊन ये लवकर लिंब तोडाले. हे पाहून घे, पाणी गिनी आलं ना तर वांद्यात काम होऊन जाईल. पटापटा तोडणं आहे आपलं. आई व मी काय म्हणून राहिली, अरे म्हटलं हे घरापाशी खुर्च्या किती दिवसाच्या पडल्या आहे, याचा नायनाट लावा ना लवकर. म्हणा त्या 2 पोट्याले आणि पटकन वाटून द्या म्हणा जिथं वाटायचं आहे तिथं. किती दिवस ठेवता ते? जागा तर जागा गुंतलेली आहे. बैलबंडीने लावता येऊ राहिली तिथं, दुसऱ्याच्या घरापाशी जाऊन लावा लागू राहिली. आणि ते दाटो नाही, चांगलं नाही दिसत ना ते घरासमोर. आज काय काम करते का ते? काल नाचले ना चांगले 12:30 वाजेपर्यंत पाहतो मी. म्हणून त्याला जर भेटले तर इकडे चौकात चल येतो लवकर. म्हटलं लिंब तोडाले. चलता का लिंब तोडाले? बरं करा, स्वयंपाक करा, डब्बे घ्या आणि चला मग. हा या घरापाशी येता. काढा बरं देवानंद भाऊ, गाडी काढा आपली. उशीर होऊ राहिला आपल्याला. पटकन चक्कर मारू आणि चाललं येऊ आणि आराम करू घरी. थकला ना माणूस. नमस्कार सरपंच साहेब. नमस्कार सर्वाले नमस्कार. आम्हाला वाटलं आता काही तुम्ही येत नाही इकडे, झोपले जाय बा. आम्ही आता चाललो होतो गाडी घेऊन वावरात. अरे मी झोपलोच होतो. शांता म्हणे का लिंबा आहे म्हणे वावरात, झोपलेच राहता का म्हणे. आणि अबाय गरजू राहिला म्हणे जरा पटापटा घ्या म्हणे आटपता कार्यक्रम. म्हणून उठलो आणि चला म्हटलं बुवा. तात्या एक निरोप द्यायला सांगितलं बुवा. सल्यान शाहरुख आहे ना तुम्हाला. आज काय लाईटाचे खंबे लावत नाही म्हणून म्हटलं असं तुम्हाला. बरोबर ओळखलं तुम्ही. काल 14 एप्रिलमध्ये जरा थकलो म्हणे, त्याच्यानं आज काही जमत नाही म्हणे. दिलीप भाऊ काय वाचू राहिले तवाचे? दिलीप भाऊ आहे काय कामाची गोष्ट? पाहू राहिलो बा, युद्धाचं चालू आहे. काय समजून नाही राहिलं युद्धाचं बी. चालले जाणं होता ते. आज जरा फुरसत असन तर चालले जाणं युद्ध थांबवाले. काल इथं 14 एप्रिलमध्ये नाचू नाचू पार थंडा झाला माणूस. आणि आज युद्ध थांबवाले कुठं लावता? बस आपल्या इकडून नाही होत ते युद्ध थांबवणं. ते 5 बसन त्याचं काय आहे ते. चला चल ना मग, इथंच वेळ वाया घालता काय? जरा तंबाखूची पुडी घेतो मोहनच्या पांटे लावून
मोहननं पांटेला उघडला का नाही उघडला? आत्ताच तुम्ही याच्या 15-20 मिनिटं अगोदरच गेला तो. पोटा पाण्याचा पास लागते म्हणे, पांटेला उघडला दे ना. चला तंबाखाची पुडी घेऊ आणि चाललो जाऊ. चलता का हो नामदेवरा? याले काही नाही, लय टाइमपास होते तिथं म्हणून मी काही येत नाही. मग इथे बसल्या बसल्या काय करू राहिले तुम्ही? दिलीप भाऊ चलता काय? नाही जा बा तुम्ही, मी तर काही येत नाही. चला इथं वेळ काही वाया घालू नका. काढा गाडी काढा, तंबाखू चुन्याची पुढे घेऊ आणि डायरेक्ट रपात पाहू डायरेक्ट वावरात. काय माहित आता कितीपर्यंत आला काम टिनाचं सेट. पाणी याच्या अगोदर झालं पाहिजे, नाही तर अकातून जाईन पुरा. मोहनच्या पांटेल्या पाशी थांबवता. चल ना चल शांत. इथं काय आहे बसल्या बसल्या? काल लय थकलो मी, जरा आराम करतो. लय थकलो काल. काल लय माहोल होता 14 एप्रिलच्या ना आपल्या गावात. आपल्या गावाचं नाव आलं पेपरात. कोणा दिलं रे? तात्यानं दिलं काय? 7-12 गावात दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी सुद्धा 14 एप्रिल धामधुमीत. तात्या काल देते, आला असं एखादा पत्रकार. मोहन दे बरं, एक मिक्सर तंबाखूचं पान दे आणि एक तंबाखून चुन्याची पुडी दे. दे रे लवकर. आणि बिड्या देऊन दे 5 रुपयाच्या. किती रुपये झाले रे? 30 रुपये झाले. मांडून ठेवून दे. पगार झाला का देतो. काहून पगार केलाच नाही का तात्यानं आधी? आता काल तर 14 एप्रिल झाली, त्याच्याच्यानं काल तर काही झालाच नाही पगार समजा. आता आज काय माहीत करते का नाही करत, नाही तर मग उद्या करन. पैसे देऊन देतो, पैशाचं टेन्शन नको घेऊ. पैशाचं म्हटलंच नाही मी तुम्हाला काही. का हो शांभू, पैशाचं काही म्हटलं का नाही? मला माहित आहे ना, जो पैसे देते मी त्याला काही नाही म्हणत, जो नाही द्या त्याला म्हणत असतो. पगार झाला रे झाला का, इकडे लोकांचे चुकते करा लागते ना. आणि त्याच्यात पगार काय माहित आता कधी वाढवते तर. वाढवण ना पगार. 1 वर्ष तर नाही झाला तुम्हाला, 1 वर्ष झाल्यावर वाढवण. मदन भाऊ काय आलं म्हटलं कल्याणले? ती आला बा. श्रीदेवीले? श्रीदेवीले आला एक्का. अरे यार फालतू लावला रे पंजा. मस्त यार तिर्रीन एक्का लावला असता जमून गेलो असता का. तरी म्हणे बरं मले का तिर्री लावजो आणि एक्का लावजो. हे काय ऐकलं नाही, म्या लावला पंजा. वावरात चालले होते काय? अरे काल नाचलो राजा, त्याच्याच्यानं लय थकला आहे माणूस. इच्छा तर काही करून नाही राहिली वावरात जायची, पण कसा तो टिनाचा सेटअप लावणं चालू आहे म्हणते ना, त्याच्याच्यानं कसं आहे कोणी आहे नाही तर थोडं जा लागते मजुराच्या इकडे हातभार लावाले. चहा लागते, पाणी लागते, तर ते करावं लागते त्याचंवालं. लिंब आहे आणि वातावरणही समजून नाही राहिलं ना, भाजीपालाही आहे ना. आता इच्छा तर करून नाही राहिली, थकला आहे माणूस दिवसभरापासून. तात्या जाताना दिसले का इकडून वावरात? तात्या जर गेले असन तर मी काही जात नाही. नाही तात्या तर काही दिसले नाही, पण येता बैलबंडीच्या ठियावर आपल्या जिथं आपण बसतो देवानंद भाऊन पाटील होते. तात्या येऊ राहिले हो वसंतराव. राम राम सरपंच साहेब. राम राम मोहन साहेब. अरे का हो वसंतराव, गेले नाही का राजे वावरातनी चक्कर टाकाले? बरं झालं मी चाललो होतो, तुमच्या भरोशावर बसलो असतं झालं असतं मग. त्याचे वांदे पडत होते ना, त्यालाही चाय पाणी द्या लागते ना. आता तुम्ही चालले ना, आता मी काही जात नाही, तुम्ही पाहून घे जा. कारण कसं आहे कालपासून थकलाय माणूस, त्याच्याच्यानं माय काही तिथं कामात मन लागत नाही म्हणून म्हणून राहिलो. अरे इथे काय करसान, घरी झोपसानच ना, तर वावरात जाऊन झोपा ना. वावरात झोपा, असला काम तर करजा, नाही तर झोपले राहायचा. काय फरक पडवाला? मजुरी कायले पाडता फालतूची? मजुरीचा काही विषयच नाही, पण अंगपाय चांगलंच मोकळं झालं. जरा घरी चांगलं म्हटलं कूलर लावून झोपून राहतो. बरं पहा बा तुमची इच्छा. मी काय म्हणून राहिलो मग, चल दे तंबाखाच्या 3 पुड्या दे, तंबाखू चुन्याच्या, आणि 3 पानं दे चांगले बनवून जोरदार. जरा म्हटलं लोंग इलायची टाकजो त्याच्यात. अरे हाव रे बा, लोंग इलायची टाकजो. कसं आहे लोंग इलायची असल्यावरच मजा येते पान खायची, नाही तर वाटतच नाही पान खाल्ल्यासारखं. काय म्हणते मदन भाऊ, काय आहे काय म्हटलं? कल्याण तिया, श्रीदेवी एक्का. लावा आता लावा, वसंतरावाच्या डोक्याले बुक्का लावा. बुक्का लावायचीच पायी आली. काय तुम्ही म्हटलं बी मले का ती आणि एक्का लावा म्हणून. म्या लावला पंजा दोन्ही याच्यात. झालं कामच खतम करून टाकलं. बरं पाहतो मी, जमलं तर येईन दुपाराकडे, नाहीतर मग आता झोपलो तर झोपूनच राहतो. आता क्वार्टर घेतो एक आणि मटण घेतो अर्धा किलो. मस्त एक क्वार्टर मारून घेतो, मटण जेवतो, स्लीप होऊन जातो. आता काही उठत नाही, डायरेक्ट उद्या कामाला येऊन जाईल. आणि म्हटलं उद्या पगाराचं पाहिजे तात्या. पगार तर आजच देतो तुम्ही तुम्हाला, पण उद्या घेऊन घ्या आता. अरे काय म्हणते शांभाऊ, तुम्ही तर काही रॅलीत दिसले नाही राजे. काय राजे हो, नाचण्यात एवढे गुंगी होते का माहित नाही? विचारा बरं मोहनले. अरे होते ना ते तर आखरीपर्यंत होते. अरे चलटू मामू आलते का पांटेल्यावर? चलटू मामू तर चांगले उताने उबळे झोपले असन. चल येतो रे मोहन. तुला समजून नाही राहिलं का रे? तू समजून नाही राहिलं काय? तुला म्हणून ना चष्मा लाव म्हणून. चष्मा लाव, डोळ्याला जर काही कमी जास्त झालं तर मी काय करू? वेल्डिंग लागण बरं त्या डोळ्याले. चष्मा लाव, नाही तर येऊ नको उद्यापासून कामाले. सांग रे, समजावून सांग त्याला चष्मा लाव ना. चष्मा लाव रे, चष्मा लाव ना. जास्त हुशारपणा करू राहिला काय? डोळ्याला वेल्डिंग लागन ना, झोप नाही येणार रातभर. काय किलची उडाली लोखंडाची तर मग? अरे काही नाही होत, मला सवय आहे ना. ते सवय असो का नसो, मा कामावर चष्मा घालायचा म्हणजे घालायचा वेल्डिंगले. नाटकं नको करू, लवकर घाल 2 मिनिटात. आज संध्याकाळपर्यंत हे पुढे टिनं टाकून ओके झालं पाहिजे एक साईड. आणि 2 दिवसात बाजूची साईड. लवकर करणं म्हटलं हे पाणी पावसाच्या पहिले.
पाण्याच्यानंच टाकत आहे, अवकाळी पाऊस आहे ना. तुम्ही जा बरं इथून, कलकल नका करू. जा चहा ना आमच्यासाठी. 20 इंची पाईप तोडून ठेवा तुम्ही. 15. हे बरं केलं त्या बारक्या पाईप कापायला लावले. नुसतं इथं कलकल कलकल करू राहिले. त्याला चष्मा लावायला, तू चष्मा ला, हे कर ते कर. अरे नाही लावत तो चष्मा तर आपल्याला काय करावं लागते, त्याचे डोळे भोकणे वय. तुम्ही काय एवढं टेन्शन घेऊ राहिले. पाण्याचा मोसम आहे, आधी इकडे तर काहीच चाल नाही आहे, टिने नाही टाकले. सध्या वेल्डिंग मारणं चालू आहे, ढाशाच उभा केला आहे ना. अरे का हो भाऊ, किती दिवस लागन नेले. ते खाली कटारपाशी मालक बसले आहे, त्याला विचारा किती दिवस लागन तर. अरे नमस्कार भाऊ. अरे नमस्कार नमस्कार सरपंच साहेब, बोला. अरे पाणी आहे म्हटलं, हे पाण्याच्यानंच लावून राहिलो मी टिनाचा सेट. आणि तुमचं आधी काहीच नाही झालं राजू, वेल्डिंगच मारणं चालू आहे. टिनही नाही चढले, काही नाही. आणि कधी करसान, अधिक इकडलं तर बाकी काय. अरे कालच होऊन जात होतं हे 14 एप्रिलच्या नाही पोट्टे आले नाही, हे गेलचे रॅली, त्याच्याच्यानं हे काही झालं नाही. आज संध्याकाळपर्यंत टिनं टाकून सगळं ओके होऊन जाते. मग बाजूची साईड चालू होऊन जाते. म्हणजे 2 दिवस येले आणि 2 दिवस येले, असे 4 दिवसात होऊन जाते ते. आता लवकर द्यावा मला करून. दिवस नका वाढू इकडे. हे पाण्यानं जर मंदातच पाणी आपटलं, काय करावं मग तर हे टिनं टाकून काही अर्थच नाही आहे. म्हणून म्हणलो जरा स्पीडनं काम करा थोडंसे. तुम्ही काही लोड नका घेऊ, फक्त चाय पाण्याचा बंदोबस्त लावून द्या. करतो मी बरोबर. चाय पाण्याचा काही लोड नका घेऊ तुम्ही. आपल्या जिथं गाय म्हशी आहे लागन तेवढे, तर 1 नंबर घट दुधाचा चहा देतो तुम्हाला बासुंतीसारखा करून. जरा मी लिंबू गिंबूच्या इकडे पाहतो, तोपर्यंत चहा शिजवायला टाकतो. जरा इलायची टाकजा म्हटलं त्याच्यात, नजर टाकजा. सगळंच टाकतो त्याच्यात. बासुंतीत देतो तुम्हाला. जरा लवकर आणजा म्हटलं चहा. अरे चहा येते का नाही येत मालक. बस चुलीवर घास ठेवतो म्हणे आता चहा. आता येते 5-10 मिनिटात. एवढ्या उन्हीतले काय हो चहा पिऊ राहिले, काय अक्कल आहे तुम्हाला. उन्हाही लागन ना, ऊन आहे का काय होईये. 42 डिग्री सेल्सिअस चालू आहे ना तापमान. तर तुम्ही नका पिऊ ना, तुम्हाला थोडी म्हणून राहिलो कोणी प्या म्हणून. बाय याच्यात आहे का आधी येत नाही म्हणते काय. लय नाचल्यान 14 एप्रिलमध्ये काय पाय दुखू राहिले असेल त्याचे. एखादा आंब्याच्या झाडाकडे चक्कर मारा, वानेर गिन्नेर काय ऐकत नाही. चला चांगली गोष्ट आहे बा, एकही वानेर नाही आहे, नाही तर झालं असतं. पार आंबे हे लांबत होते हे. अरे पा लागन बा पिकल्यावर लवकर त्याले तोडा लागन, नाही तर हाती काहीच नाही लागू दे. हॅलो कुठं आहे रे. बोला तात्या. त्याचे बाबा बोल राहिलो मी, तर झोपलाय चांगला. त्याला विचारा बरं का त्या खुर्च्या घेऊन जाता का म्हणून टाकाले. अरे त्या खुर्च्या ठेवायला जाता काय म्हणतो रे. नाही म्हणून दे त्याले, झोपलाय म्हणा तो. परेशान नका करू म्हणा घडी फोन करून. आता नाही म्हणते, आज तर नाही म्हणते, झोपलाय तो. आज 14 एप्रिलमध्ये नाचा चांगला. 1 वाजता आला ना घरी. हॅलो सोन्या. सोन्या कुठं रे सोन्या. अरे उठ रे झोपीतून, तो मोबाईल वाजून किती वेळचा. उठ लवकर, उचल तो. अरे उठणार रे, तुला समजून नाही आलं काय. सांगू का त्या बाबाले. काय या बरं इकडे. कुठं आले झोपीतून, मोबाईल वाजून राहिला किती वेळचा. अजून बुजून फोन नाही उचलू राहिला मला. अरे बापरे. रे का पोट्ट्या सोन्या. सोन्या अबे 12:30 वाजून राहिला ना, उठणार का. अरे तो फोन तर उचल, कोणाचा व्हायचा. त्याली सवय उलटी झोपाची. उलटा झोपत असतं का रे. उशीच्या इकडे पाय दिले ठेवून आणि मुनका इकडे, मुनका कुकडे. उठ उठ लवकर उठ. आणि तो फोन उचल, कोणाचा व्हायचा, लवकर उठ. हॅलो कोण बोल राहिलं. कोण रे. मग नंबर सेव्ह नाही आहे का त्यापाशी. बोला दादा काय म्हणता. अजय रातचे फोन नाही करायचे मला. माझ्या परमिशन शिवाय मला फोन नाही आला पाहिजे, आता पोलीस ठाण्यात रिपोर्ट देईन कधी तुमच्या नावाचा. 12:30 वाजले, 12:30 दुपारचे. रात्रीचा टाइम नाही होया. त्या मूर्त्या म्हटलं नेऊन द्या. मला कायले म्हणून राहिले तुम्ही. दुसऱ्याला फोन करा, मला झोपू द्या. फोन नाही करायचा मला माझ्या परमिशन शिवाय. चला ठेवा फोन. 5 मिनिटात का तू आंघोळ धुवून मला दिसला नाही तर झोडपे दिन आता. सांगतो त्याला कसं असते तर. माझ्या परमिशन शिवाय मला फोन नाही लावायचा. पैसे मागायला आल्यावर सांगतो त्याला कसं असते तर. शांता एक काम कर तू, मस्त घट्ट दुधाचा चहा मांड. साखर नको टाकजो, गुळाचा मांड. आणि त्या सगळे जे वेल्डिंग मारणारे आहे तिनाचा सेट मारवायले त्याला दे आणि आम्हाला दे. जाय बरं पटकन. आणि जराशी लोंग आणि इलायची नदरक टाकजो. आणि पाण्याचा मडकाय भरून देतो त्याला आणून. अरे चायपर्यंत तर करा काम. का येऊन बसले इथं बाजूवर. पटापट करून द्यायचं आहे म्हटलं. आज झालंच पाहिजे ते टिनाचा सेट लावून. आज टिनाचा सेट लावून पूर्ण काम होऊन जाते. उद्या इकडल्या याला काम लागून जाते. याला 2-3 दिवस लागते. 2 दिवस लागत नाही, काम लय मोठं आहे. जरा पटापट द्या करून. कसं पाण्या पावसाळ्याच्यानंच लावला जाईन. घ्या चहा घ्या भाऊ. जा आण बरं बारक्या, सगळ्यासाठी घेऊन ये. वा वा काकू, खरंच बासुंती सारखा चहा गेला बाबा तुम्ही. लय जोरदार. हा काकू पण बासुंतीले फेल पाडलं तुम्ही. चहा पिणं झाल्यावर कप त्याच्यात ठेवून द्यायचा. असं असते ते. गाया म्हशी घरी असल्या का एकदम ओरिजिनल क्वालिटीवाला काम भेटते. त्या पटापटा चहा प्या आणि पटापटा त्याच्यावर टिनं टाका. आता सगळं सांगसूनच दिसू राहिलं रे. मग कुठं गेले सगळेच्या सगळे. वावरात गेली बा तात्या देवानंद भाऊ पाटील. अरे वावरात ते गेले, बाकीचे गेले असं काय. बाकीच्या तर आपल्याला का माहित आहे. आपल्याला सुधरत नाही इथं. सकाळी उठलं का पांटेला उघडा. रातभर इथं थांबा. नाही रे, आता तुला माहित असते नाही तर बसला राहायचं म्हणून विचारलं.
उठवा ना त्याले. किती वेळचा पसरलाय तो. हा ते समजून नाही राहिलं तुमचं तर. अरे मी आता कामाला जाऊ का त्याला उठवू? त्याला काम नाही आहे का त्याला उठवायचं? मी कामाला जाऊ का नाही जाऊ तू सांग पहिले. चांगली एक निंबाची काडी घे आणि चांगले त्याच्या ढुंगणार फटके. कसा उठत नाही मग पाय. अरे उठलो ना आई, उठलो ना बाबा. काय तुम्ही बी आपलं घर गांधी विचाराचं आहे आणि तुम्ही काय घडी घडी अहिंसा करायला पाहता नुसतं मार मदाळाच्या गोष्टी. हा उठलो ना शांततेत. काय तू बी हात पाय तोंड धुतलं रे का बस? सगळंच धुतलं. जेवण बनवून ठेवलेलं आहे. चुपचाप जेवण कर. चल. मी शरीराची लय काळजी घेतो आई. हा पहिले नाश्ता करीन, मग चहा पिन आणि मग जेवण करीन आणि मग रात्रीचं जेवण करीन. नाहीतर तू घरी येतच कायले खाले येतं ना आणि झोपाले. बस कोणतं काम करतो तू? आता जर झोपेतून उठला नसता तू तर डायरेक्ट लिंबाची काढीत होती त्या ढुंगणावर. अरे अशा मार मदाळाच्या गोष्टी नका करत जाऊ सकाळी सकाळी. काही अर्थ आहे का त्याले? हा मग आपण गांधी जयंती करून काही फायदाच नाहीये. गांधी जयंतीत काय सांगितलंय तुम्हाला माहित नाही काय? गांधी जयंती तर करतोच आपण, पण शहीद भगतसिंगची बी जयंती करतो. एवढं लक्षात ठेवतो. चला आनंद बाबू लक्षात त्याला. आपण गांधीजीले मानतो आणि शहीद भगतसिंगले मानतो. समजलं ना? टाइम आला तसं करतो म्हणून झोडपे बी देतो आणि लाड बी करतो. झाली का तुमची सायकल पुसणं? द्या बरं, बाद येतो 10 मिनिटात. लवकर लवकर इथून चालला जा लवकर सोन्या. माझ्या डोकं खराब करतो. हा बरोबर मग कामाचा टाइम झाला का तू सायकल घेऊन जातं. मी का पैदल जात जाऊ का रे? चालत जाणं थोडेसे पैदल व्यायाम होते शरीराचा. ह्या वयात व्यायाम नाही करसान तर मग तुम्हाला म्हातारपणी अकळण बरं. आणि तू माझी सायकल घेऊन जात जा नाही तर गाडीने घुमत जा. तुला नाही व्यायामाची गरज नाही. आराम करा. त्या एवढाले पोट्टे पाहिनं जरासे 1-2 वर्षानं मोठे ते पोलिसात लागू राहिले. त्याला 10वी नाही निघू राहिली. त्या फक्त म्हटलं रिझल्ट लागू दे 10वीचा आणि काय होते फक्त पाहू दे. मग तू आहे मी आहे. तुम्ही मीच फक्त. आणि आई कुठं राहीन मग? जास्तीचा येल नको पाडू. नाही तर झोडपे खाशील. चल गुपचाप जेवण कर घरी. नुसतं बाहेरचा चोरवायला नाश्ता चहा. बिमार पडलं तर आम्ही पैसे लावा बरे. तू सांग ना बाई व 10 मिनिटाचं काम आहे. वाचतोय तो सायकलनं. त्या बाबाच्या जर सायकलने ते हात लावला मार खाल्ला त्या मला सांगू नको. मी म्हणत येणार नाहीये. कामाला चालले सारखे कामाला जाऊ दे. 2-4 डाव झालं त्याच्यानं मजुरी पडली त्याची वाली. बरं बाबा बरं. नका देऊ सायकल. बस तुम्हीच पाहिली सायकल. नका देऊ बा. जातो म्हटलं बाबा मी पैदल. राहू द्या. बाकीच्या लेकराले पा हिरो होंडा काय आणि कार काय. मला पाहिलं तर जरासं 10 मिनिटं सायकलीने देत. वा रे बा मस्त काम आहे. चाललो म्हटलं मी पैदल. चल चालता वय लवकर. चाललो म्हटलं मी आई पैदल. सारखा निघ मागाने पलटाचं. लवकर निघ. त्या लाडाच्यानं वाया गेला म्हटलं तो पुरा. माझ्या लाडाच्यानं वाया गेला का तुमच्या लाडाच्यानं वाया गेला तो? एक आकडा नाही फसू राहिला आपला. काय झालं तर नाही कोणता आकडा येऊ राहिला. जळ आवला तो येत नाही. काका तुमच्या वंशाचा दिवा कुठे आहे? वंशाचा दिवा झोपलाय सध्या. सांगा त्याले का त्या मित्राला म्हणा सोन्या का कसा उठते तो. जा माझा निरोप द्या त्याले. त्यावेळा काय मी मला कामात सांगू राहिला तू. मला म्हणून राहिला का त्याला सांगा निरोप द्या असं द्या तसं द्या. जायन ज्यूस निरोप द्या काय करायचं कर. कुठं लवकर द्या दलिंदरा रे. जाऊ द्या ना. गरम कायले होता सकाळी गरम होऊन काही फायदा आहे काय? बे सकाळ होय का हे सकाळ होय का आता? 2-2:30 वाजू राहिले. सकाळ म्हणून राहिला तू. सकाळ नाही तर दुपार. काय दुपारी तुम्ही. चल जा लवकर आणि त्याला उठो. चेत्या उठ रे लवकर. जायचंय म्हटलं आपल्याला घुमाले. अरे उठ रे राजा उठणं. भल्लाच पसरला तू बी. त्याला काय समजून नाही राहिला राजा. 10 मिनिटं थांबणं. 10 मिनिटात आलो मी. मग काका काय म्हणते कुठपर्यंत आला आपलं काम? कायचं काम रे? कोणतं काम? हेच जे तुम्ही करता पेपर वाचायचं काम. आपल्या कामाशी काम तू शहाणपणा काही करू नको. मला परेशान नको करू फालतूचा. काढ बरं गाडी काढ हे लालवाली. गाडीला जर हात बी लावला तर हातपाय तोडून टाकीन मी एखाद्याचे. आशीर्वाद द्या ना. कोणीच नाही तुमची गाडी कुठं. आशीर्वाद द्या पहिले. सोन्या हे कधीपासून चालू केलं रे बा द्या. जरासा चुपचाप राहत नाही रे बाबा. पूर्ण प्लॅनिंग फेल करून टाकते. कायची लाडी गुडी कायची म्हटलं हे. म्हणजे तुम्ही माय फादर होय तर जरासे पाय नाही लागू शकत का मी. त्याच्यासाठी तुम्ही मावर संशय पकडता. वा मस्त फादर आहे तुम्ही माले. हे काय नवीन आणलं आता त्या फादर? काय नवीन काय म्हटलं हे? अरे फादर म्हणजे काका बाबा असते ना हो. फादर म्हणजे बाबा होते तर सरका बाबाच म्हण. हे फादर गिदर कुठून आणलं रे? इंग्लिशचा शब्द होय ना तो. इकडे ये 2 मिनिटं. इकडे ये. तुमचं काय घडी चिल्ला होता. कामं करू का नाही करू मी घरचे? अहो यानं कुठून आणलं हे? फादर लावली ना आता. हे पाय बरं नवीन आणू आला. पहिले मम्मी पप्पा आता फादर. आणि त्या आईले काय म्हणतो मग गदर नाही मदर. हे त्याले नाटक बिलकुल बंद कर. मदर आणि फादर आणि मम्मी आणि पप्पा सारखा आई बाबा म्हणत जाय. 50 रुपये द्या बरं बाबा सध्याचे. तरी म्हटलं कायची लाडी गुडी होय. याच्यासाठी पाय लागला होता काय? 50 रुपये नाही 1 रुपया बी नाही मावशी. 50 रुपये म्हणला तू 1 रुपया नाही देत तुले. बरं गाडी घेऊन जातो तुमची. बात आणून देतो 10 मिनिटात. त्याची गाडी घेऊन जा. माझ्या गाडीला हात नाही लावायचा. आताच पुसपास करून ठेवली मी. बिलकुल नाही. अबे चेत्या त्या कचरा पेट्या म्हटलं अंदर ठेवायच्या होत्या ना. दिसला एखाद्याले आणि एखाद्यानं सांगितलं तर मग सरपंचले.
बरं जाऊ द्या, पण हे कचरा पेट्या अंदर ठेवा. गहू ठेवायला आणल्या माहिती तू तर म्हणे काय वाटायला आणलं म्हणे त्या? आता काय म्हणणार आहे मग? इथं 2-3 बाया बसल्या होत्या ना, त्याच्यात एकटा म्हणू काय अंदर ठेवा ते पटकन, नाही तर एखाद्याला दिसले तर कंप्लेंट करेन, मग वांद्यात कमी येऊन जाईल. आणि आता खुर्च्या येते 2 त्या अंदर ठेवायचे आपल्याला. चल झालं का त्याला आटपलं ना? चल गाडी काढ आपली. ते जेवण करून घे ना. जेवण कोण करा? जेवण आता तर पहिले नाश्ता करायचा आहे, मग चहा पी, मग जेवण, मग रात्री जेवण अधिक. कोणी कानीचा घुमू राहिला, उंजीन लागली म्हणजे आणतो तू आमच्या होची. हेच काम करतो, दवाखान्यात न्यायचे तुला घडी घडी. चल घे, चल वरता वळ. पाहिजे सोडतो नको, नाही तर माझं काम भारी करून टाकशील. अरे काय आताच काम करू राहिलो काय? तुम्ही तर आम्हाला नवीनच समजता राजू, काही समजत नाही तुमचं बी. जा दुसरा टीना ना. अरे लय गरम अरे बाबा, ते पार हात जाऊ राहिले माये. कपडा घ्या एखादा हातात. पाहिजे रे, आरामानं चालू द्या, गडबड नका करू. गटपत झालं का? होऊन जाते, दुपारपर्यंत लावते सगळं. अरे का भाऊ, होऊन जाईल ना हे 5 वाजेपर्यंत? होऊन जाते 5 वाजेपर्यंत तर आरामात होऊन जाते. कुठं गेले मालक, कुठं गेले तुमचे? 2 मिनिटं टीना आणून राहिले, ते टीना टाकाले. अरे इकडे अरे लवकर. चला येऊ द्या वरत. लहान राजा गरम आहे रे बाबा. टीन मग काय होतो? आणि आम्ही इतक्या वेळचं वरता येतं, खालून नाही शेकू राहिली, वरतून नाही शेकू राहिली आमची वाली. अरे 3 जणांना डोक्याला काही बाणाचं होतं ना? काही काय हो? अरे काही फरक नाही पडत चालले, सरपंच साहेब सवय आहे चालले. अरे होऊन जाईल ना भाऊ, आज हे पूर्ण ओके झालं पाहिजे बा. 5 वाजेपर्यंत होऊन जाते, त्याचं टेन्शन नका घेऊ तुम्ही. तिकडे दिवस रात्र एक करा. हे पाणी याच्या पहिले मला पुरं ओके करून द्या का. अरे आहो इकडे बाजीवर या बसाले. हा येतो ना, थांब ना 2 मिनिटं. का हो भाऊ, हे जे सगळा सेटअप गिटअप टाकू राहिले, हे पण सक्सेसफुल काम आहे काय? अरे ते जाऊ द्या, पण दिमाग देणारा किती खतरनाक असा. दिमाग देणारा तर जाऊ द्या, 100 भेटते असे, पण दिमाग वापरणारा आहे किती भयानक असा, सांगा बरं. अरे माया मजुरानं म्हटलं, मी म्हटलं ना तर मला म्हणे तुम्ही फक्त तुमचं काम करा म्हणे. मग म्हटलं मी काय करावं? आमचं काम आहे तर बाबा देतो करून, काय आहे तिच्यात, नाही काय? आपल्याला पैशाची म्हटलं ते आता तिकडे पाणी लागो का नाही लागो, काय करावं लागते मला, काय घेऊन देणं? आमचे तर पैसे वसुलू राहिले. एवढे कष्टकार झाले, पण एकाने असं डोक्ष नाही लावलं जेवढं तुमच्या सरपंच साहेबांनी लावलं. अरे नाही इकडे गोष्टीच करत बसतान काय? अरे जा टीना ना, तिथं गोष्टी काय करू राहिले टीना ना पहिले. आम्हाला कहून तर काय माहीत तात्या, असं वाटू राहिलं का तुम्ही ह्या गोष्टीत लंबे फससान. कारण कसं आहे, जर ताकदनं पाणी आलं तर मग कसं करसान? सगळी सोय लावली आहे ना. पाणी जे आहे ते नाल्यानं सोडायचं आहे, ते नाल्यानं सोडून देतो ना. त्याच्यावाला पाणीचा जो उतार काढवालो ना, तर ते पाईपानं नालीच्या याच्यात डायरेक्ट म्हणजे हे जे वरचं पाणी पडन ते आपल्या मालाला काहीच नुकसान नाही पोहोचन. असा गेम आहे तो. काय माहीत कसा गेम आहे बा, तुम्हालाच तुमचं माहीत. तो वेल्डिंगवाला स्वतः म्हणून राहिला का एवढे जण कास्तकार झाले म्हणे आतापर्यंत, पण हे कास्तकारला खतरनाक दिसू राहिले म्हणे बा. अरे हे जर सक्सेसफुल झालं तर सगळ्याच भलं होईल ना, आणि नुकसान झालं तर माझ्या एकट्याच होईल. म्हणून मी तुमच्यासाठी सगळं करू राहिलो. म्हटलं हे झालं तर सगळ्याच चांगलं होईल, आणि वाईट होईल तर माझ्याच होईल. आता मला तर तेवढं रिस्क घ्यायच लागेल ना. आता मी जर सरपंच बनलो तर बाकीच्या आईले नुकसान नाही झालं पाहिजे. त्याच्यानं माझ्या नुकसान झालं चालते मला एकट्याचं, पण बाकीच्या आईचं नाही झालं पाहिजे, त्या हिशोबानं केलं आहे. पण सप्पाच म्हणत आहे ना वेल्डिंगवाला माणूस, का काही कामाची गोष्ट नाही म्हणून. 2 मिक्सर तंबाखाचे पान बनव, आणि 2 आपले मसाला पान बनव, आणि 10 रुपयाच्या राधा पुळ्या दे. हो डॉक्टर साहेब, तुम्ही लोकांना सांगता की तंबाखानं कॅन्सर होते, तंबाखू नका खात जाऊ, आणि तुम्ही धडाल खाऊ राहिले. लोकाले तसं सांगाच लागते. लोकाले तसं नाही सांगशील तर कसं तर मग मी एवढी मोठी डॉक्टरची डिग्री केली, ते वाया नाही जाईन काय? काय समजत नाही राजा त्याला. तसं नाही म्हटलं, पण तुम्हाला नाही होतं म्हटलं तंबाखू खाल्ल्यानं कोणत्या बिमाऱ्या? नाही मले कशा होय, तंबाखू खाल्ला का मी औषध घेऊन घेत असतो. काही राजो काही लावताय, तंबाखू खाल्ल्यावर औषध घेऊन घेत असतो, हे तर नवीनच आणलं. अरे देणार रे बाबा तू देणं. अरे कोणत्या बिमाऱ्या कोणाला होईन काही सांगता येत नसते. काही टेन्शन नाही घ्या लागत एवढं. दे चल येतो रे. ते म्या म्हटलं म्हणून भेटला तरी तुम्हाला तो पेपर, नाही तर मदनरावच्या हातचा पेपर कोणीच नाही काढू शकत. पांटेला उघडला तेव्हापासून वाचू राहिले होते ते. जाऊ द्या लागते, एखाद्याचं असं टेन्शन नाही घ्या लागत. एखादा माणूस राहते तसा, त्याला दिवसभर टाइमपास होत असणार रे. मग टाइमपास काय तर गिरायकी चालू राहते, त्याचा टाइमपास होऊन जाते माया. अरे हे आले रे बा 2 जण आता मॅट करायला फालतूचे इथं. कोण होय? अरे बापा हे तर सोन्यांच्या त्याच्या गाडीचा आवाज होय. मोहन दा चल पांटेला बंद कर पटकन 2 मिनिटात. आपल्याला त्या मूर्त्या नेऊन देणार सगळ्याच्या सगळ्या. चल बंद कर पांटेला, तात्याचा फोन आला होता. इथून सकाळी गेले तर मला तर काही असं म्हटलं नाही. म्हणजे काय मग आम्ही खोटे बोलू राहिलो काय? फोन लावून विचारून घे ना, मजा वाटत असेल तर. म्हटलं असं तर मी तर काही येत नाही रे बा पांटेला सोडून. माझी दुकानदारी सोडून येणार आहे का मी? मग काय आम्ही 2 जण जाऊ काय? आणि ते सल्ल्या काका शाहरुख काका आणि तो मन्यादा कुठे गेला? ते चांगले झोपले, ते काही येत नाही रे बा. नाही येत तर काय आम्ही ठेका घेतलाय काय? आताच पांटेला उघडलं मी, आणि आता हे लावून राहिले, म्हणजे कामा धंदे सोडून द्या त्याच्याच मागे लागाव काय? आता नेऊन नाही द्यायला पाहिजे का 3 चौघांना? जाऊ द्या ना, त्याच्या मागे नका लागू त्या लाईटाच्या. आल्यावर म्हणजा ना त्याले, ते करा ना बरोबर.
अरे काय बरोबर करण काय करण तुला काय समजून राहिलं त्याच्यातलं हा? रातभर हा लाईट बंद राहते आणि दिवसानं चालू राहते. मग काय म्हणणार आहे, कोणाला काय म्हणणार आहे? रात्रीचं काम आहे का दिवसाचं काम आहे? जय घरात होय अंदर घरात हो तू. तुला काय समजून राहिलं याच्यातलं? मलाच करावं लागेल काही ना काही. चल हो लवकर. हात बसा, तुमचं काय आहे तर ते तुम्हाला सांगू राहिली घरात वा ऐकून नाही राहिले ते. इथं खराब लाईट मागण्यात लावून दिला आणि सारखं तुझे लाईट बाकीच्या इकडे लावून दिले. बरं थांब ना आता. कायच्याच याच्यावाल्या फरक नाही आहे, हे जाणून बुजू इथं लावलेला आहे. सांगतो ना आल्यावर. ते काय झालं आप्पा, भले टेन्शन मध्ये दिसू राहिले आणि हा कसा काय दिवसाचा लाईट चालू आहे? तेच तर मला समजून नाही राहिलं का रात्री काम असते लाईटाचं का दिवसा असते हा? हे कोणत्या बयकल्याला लाईट लावून दिला रे इथं? हे सगळं तात्याचं काम होय का बयकला लाईट इथं लावा म्हणून तो. हे तर मला लक्षात आलंच रे, हे लक्षात आलंच मायवाल्या. कारण सगळ्या इकडे जे लाईट आहे ते रातच्यानी लागते आणि इथं उलटाच आहे म्हटलं या लाईटाचं. आज दिवसानं लागते, रातच्यानं लागत नाही. कुठं आहे, घरी आहे काय? सरपंच घरी आहे काय? घरीच जातो मी त्याच्यावाल्या. ते काय घरी आहे नाही, ते आहे वावरात. तुम्हाला नंबर देतो हा आणि फोन लावा तुम्ही. मापाशी मोबाईल नाही आहे ना रे, मापाशी कुठून मोबाईल आहे? त्याच मोबाईलवर लावून दे ना. सोन्या दे ना फोन लावून, तेवढाच टाइमपास होते आपल्याला हा. बरं या इकडे या. हॅलो, कुठं आहे हो साहेब? वावरात आहे. सकाळीच घेतली वाटते आज. वावरात काम आहे म्हणता ना? अबे वावरात काम नाही, वावरात आहे म्हटलं, वावरात. अरे घे रे टीन, घे रे बाबा पहिले. भारी अरे टीन. अरे आणलाय का लगे? इकडे हा लावाचाच आहे ना, खाली ठेवून द्या सध्याचा. उठले का तुम्ही झोपीतून? त्या मूर्तीवाल्याचे मला फोनवर फोन येऊ राहिले, कधी आणून देता म्हणते. लवकर जा आणि त्या मूर्त्या नेऊन द्या आणि तिकून आल्यावर माझून 50 रुपये घेऊन घे जा. 50 रुपये में बिकने वालों में से हम नहीं तात्या. पहिले ही बोल दे रहा तुम्हारे को. 50 रुपयात त्या मूर्त्या तिथपर्यंत जायला नाही. कमीत कमी 500 रुपये पाहिजे. हे जे तुम्ही रक्कम मागितली ना 500 रुपये हा, हे जास्तीत जास्त रक्कम मागितली, कमीत कमी नाही मागितली तुम्ही हा. सगळे मिळून 500 घ्या आणि चला पटकन ते मूर्त्या नेऊन देता. आता तुम्ही आम्हाला ओळखता आणि आम्ही तुम्हाला ओळखतो म्हणून ते 500 रुपयात घेऊन जाईल, काही हरकत नाही. ठीक आहे, पण हे हे काय म्हणून राहिले पा बरं पहिले. कोण म्हणून राहिलं नाव तर सांग. अरे हे दुर्योधन आप्पा. अरे दुर्योधन नाही रे, जनार्दन. अरे हे जनार्दन आप्पा पा काय म्हणून राहिले तर का हो? हे असेच काम असते का म्हटलं तुमचेवाले हा? हा लाईट जो लावून दिला माझ्या घरापाशी, हा रातच्यानं चालू नाही उराला आणि दिवसानं चालू उरायला हा. याचं काम रात्रीचं आहे का दिवसाचं आहे? आणि सगळ्याच्या घरापाचे बरोबर रात्री चालू होते दिवसानं बंद होते आणि माझ्या घरापासचा रातच्यानं बंद राहते दिवसानं चालू होते. म्हणजे हे जाणून बुजूनचं काम नाही होय का तुमचं? अरे दुर्योधन काका, ते एखादं कसं असते, एखादं येत असते डिफॉल्टर. दुर्योधन करू राहिले. दुर्योधन नाही, जनार्दन. पाडसान का माय नाव दुर्योधन हा? जनार्दन. अरे सॉरी ह्या सोन्यान चेत्यासोबत राहू माय. सॉरी म्हटलं जनार्दन काका. ते कसं एखादं डिफॉल्टर आलं असं करून देतो मी. अरे किती वेळ लागेल हे करून द्याले हा? आता संध्याकाळ होते म्हटलं, मला संध्याकाळच्या अगोदर करून पाहिजे सगळं. जनार्दन आप्पा त्याला म्हणा का मग हे तुम्हाला पहिलेच नाही समजलं का म्हणा का चेक करून पाठवा म्हणून. म्हणजे हे जाणून बुजून नाही होय काय? हे तुम्हाला माहित होतं का असं येते तर मग घरापाशी पहिले चेक नाही करावं काय? आणि चेक केलेले आहे ना इकडे. आता हे डबल त्रास नाही आहे काय? अधिक खोदा रे काळा रे. अरे जनार्दन काका 1-1.5 घंट्यातच काम होते. मला वावरातून येऊ द्या फक्त. जर मी इथून फोन केला तर ते 2 ऐदी पोट्टे येत नाही. मला तिथं स्वतः उभं राहून करून गेला ग म्हणून, नाही तर मोबाईलवरच काम होऊन जात होतं. आणि आपल्या इकडे कसे इलेक्ट्रिकलवाले जास्त आहे नाही ना. तो मोहन होता, मोहननं पांटेला टाकला. तो तर काय पांटेला सोडून याचा राहिला नाही. कसा आहे वायर इकडे तिकडे झाला असं. जो रात्रीचा वायर आहे तो दिवसाच्या यायला लागला असं आणि जो दिवसाचा वायर आहे तो रात्रीच्या यायला लागला असं. त्याच्यानं कसं तो रातभर बंद राहते आणि दिवसा चालू होते. असं काहीतरी झालं असं ते. त्याला काही उपडा नाही लागत, काहीच नाही करावं लागत. तर वायर बरोबर ते इकडे तिकडे करून व्यवस्थित होऊन जाते. सौर ऊर्जावरच आहे ते. काहीतरी आडवं तिडवं झालं असं ते काही सांगू नका म्हणा. आत्ताच्या आत्ता या आणि पहिले हे काम करून द्या म्हणा, नाही तर मग तुमची कंप्लेंट टाकतो म्हणा मी वरच्या साहेबापाशी. हा हॅलो, ते काही सांगू नका म्हटलं. आत्ताच्या आत्ता या आणि हे लवकर मला चालू करून द्या, नाही तर तुमची कंप्लेंट वरच्या साहेबापाशी मी टाकतो. मी वावरात आहे म्हणून राहिलो सध्या. कसं आहे काम चालू आहे. काम झालं रे झालं का मी पहिले तिकडे येतो. आणि तुम्हाला हे कोण सांगू राहिलं एवढं सारं हा? काय मोठ्या साहेबापाशी जातो नसन तसं कोण सांगून राहिलं तुम्हाला? कोणी नाही सांगू राहिलं मला, मीच बोलू राहिलो. बरं ठीक आहे, देऊन द्या. तुमचं काम होऊन जाते, देऊन द्या त्याच्यावरची फोन. ठीक आहे मग तात्या ठेवतो फोन. चालला जातो म्हटलं मूर्त्या नेऊन द्याले. त्यासोबत बोलायचं आहे. जास्ती छानपणा नको करू, त्याला भडकून द्यायचे कामं नको करू हा. सगळं मला माहिती आहे म्हटलं. तुम्ही दोघं सांगू राहिले बोलाले हा. फालतूचे कामं नाही करायचे. येतो मी अर्ध्या 1 घंट्यात करून देतो त्याचं काम. कहून होता ते एवढे गरम झाले, काय झालं असं? अरे ते जनार्दन काकाच्या घरापाशी चौक नाही आहे काय? तिथं तो सौर ऊर्जावरचा लाईट लावला. आता त्याचा काही उलटा तिलटा वायर लागला असेल पहिलेपासूनच. तो रातच्यानं लागून नाही राहिला म्हणते, दिवसा चालू होऊन राहिला. आता हे यायला फोन लावून मागितला असेल ना. हे दोघं चालले असेल तर तिकडून अशा कामात बरोबर इकडून तिकडून राहतेच ते कुठं ना कुठं. तर ते सांगू राहिले तसे हे बोलू राहिले. बरं चला घराकडे चालू राहिले काय? चला झालं जाय आता, बाय निघते. तुमचं काम जर नाही झालं हा तर आम्ही इकडून राऊंड मारतोच हा. डायरेक्ट मोठ्या साहेबाशी कंप्लेंट करता. अर्ज आम्ही लिहून देतो. तात्या तुम्ही एक काम करा राजू,
सांगा ना कोणते कामं करायचे आहेत, पदावर आहे आपण आता. सांगा कोणते कामं करायचे आहे. सगळ्यात पहिले तुम्ही एक काम करा. तुम्ही सांगून नाही राहिले. तुम्ही काम करायचं आहे, सगळ्यात पहिले काम करायचं आहे. अरे काम कोणतं करायचं हे तर सांगा. हे आपले जेवढे वावरं आहे वाडे आहे तिकडून सगळं लावा आणि सगळं इकडून कॅमेरे लावा मेन ठिकाणी. अच्छा हे होतं का ते. बरं लावतो ना. पहिले आता हे लाईट लावू द्या रस्त्यानं. माणसं आपण काय हेच सांगितले आहे का तिघं जण. याच्या भरोशावर राहिलं तर वर्षभर लागत नाही लाईट. दुसरे माणसं सांगितले आहे बाहेर गावचे, त्याला इकडे रस्त्यानं सांगितलंय आणि गावातल्या या तिघाही दिलं आहे काम. सल्ल्या शाहरुख्या म्हणाले. कारण कसं आहे आपल्या वावरातनी पीक पाणी चांगलं राहते आणि चोट्ट्यानं मोठा कहर केला आहे आणि गावातलेच चोट्टे होय ते कसे कॅमेऱ्यात दिसल्यावर म्हणता येते, तसं म्हणता नाही येत ना. आणि आता सोकारी ठेवले आपण तरी सोकारी बी किती सोकारी करन. झोप तर त्याला येते. आपण जंगली जनावराच्यानं सोकारी ठेव आणि ते जंगली जनावर तर सोडून द्या, ते जंगली माणसंच पुरून येऊ राहिले आपल्या गावातले आपल्याला. आणि तात्या एक काम अधिक बी करा. प्रत्येकाच्या वावरातनी तुम्ही एक एक कॅमेरा लावून द्या, नाही का हो पाटील. म्हणजे चोरही आले आणि कोणी आले तर सापडते त्याच्यात. अरे रस्त्यानं ठीक आहे कॅमेरे लावणं. आता प्रत्येकाच्या वावरात म्हणून आले तर वावर किती आहे, किती जणाचे आहे. हा विचार कर ना. आता प्रत्येकापाशीच वावर आहे ना. दोघं 10-15 जण सोडले तर प्रत्येकापाशीच वावर आहे ना. तर प्रत्येकाच्या वावरातनी मी जर CCTV कॅमेरे लावन तर काय भावात पडन ते. मले माया वावर गाण ठेवा लागन आणि कॅमेरे घेऊन लावा लागन लोकांच्या वावरात. अरे मी आमदार खासदार थोडी बनलो, सरपंचच बनलो ना. काय देवानंद भाऊ, तुम्ही डायरेक्ट लंबर डांबरच टाकता. एकदम फिटवाचंच काम करता काय. जे सरपंचाच्या हद्दीतला आहे ते करू शकतो आपण. अरे म्या म्हटलं बघा इकडे लावून द्या वावरात, मला थोडी माहित होतं. हा आमदार किंवा खासदार असतो तर मग प्रत्येकाच्या वावरात काय प्रत्येकाच्या घरातही लावून दिले असते म्या. अरे बस करा हो तात्या. वावरापर्यंत ठीक आहे, सगळ्याच्या घरातही लावून देसान काय. आणसान का हाबड. सगळ्यात पहिले जनार्दन काकाच्या इथं जा तुम्ही, ते खावलू नाही तिकडे. का भुलू, तुला काही अक्कल गिक्कल आहे का नाही आहे. जवान बाया सारखी काऊन आहे अशी करतो तू. म्हटलं ते लाल केस घेतले करून पान खाऊन थुकल्यासारखे. आता साडी नेसून राहिली, लुगडं गिगडं नेसत जाय ना. का सगळ्या गोष्टी सांगाच लागते तुले. दिवसांदिवस का जवान उरायली का म्हातारी उरायली तू, एवढं नाही समजत तुले. अरे मी तर साडीच नेसून राहिली. मापेक्षा जास्त वयाच्या बाया जीन्स पॅन्ट आणि टी-शर्ट घालून राहिली, त्याला काही नाही म्हणून राहिली तू. त्याचं मला काही घेणं देणं नाही आहे. काय म्हणून राहिली. मला आहे त्या घेणं देणं. जे माझ्या परिचयातले मी त्याला म्हणीन, मी बाकी जायला कायले म्हणीन. हे फालतूचं सॉंग बंद कर. पद्धतशीर रद्द जराशी. वय पाय आपलं काय पाय. वय नाही पाय ना, काही नाही पाय ना, तालच करून राहिली फालतूची. मन्यादा काऊन रे एवढे चिल्लावून राहिले एखाद्या वगारासारखे. आरामात आवाज द्या ना. काय कोणतं काम पडलं तुम्हाला. तू इथं बसलीच राहत जा एखाद्या CCTV कॅमेरा सारखी. नाही दिवसभरापासून ऊन आहे का काय आहे, जाय ना अंदर जाऊन बसणं. आणि तू भुलू आजी तुला काही नाही वाटते काम धंदे. चालली इथं गोष्टी करायले याच्या त्याच्या किलच्या पाडाची कामं. म्हणजे आम्ही काय इथं काय किलच्या पाडवालो काय कोणाच्या. चुपचाप बसलो आम्ही शांततेत आमच्या गोष्टी करत. जास्ती भादर काय करू आला. या लागते का त्या घरी, या लागते का त्या घरी. कायले बाबा कायले येतं घरी येऊन बी याच्या त्याच्या किलच्याच पाडशीन काय. राहू दे काही येऊ नको. आणि काय वय रे कचरा पेटी एकच दिली तुम्ही. अरे हराम खोराय हो. मला काय म्हणे तुम्ही का गहू भरासाठी होय म्हणे ते. सरपंच साहेबांना दिलं म्हणून मला नाही सांगितलं तुम्ही का कचरा पेटी होय म्हणून. मग म्हणे आला घरी आणि मग ते बाहेर काढली. गहू भरले होते त्याच्यात. अरे तर काय झालं मग गहू भरले तर काय फरक पडू राहिले. जोपर्यंत कचरा नाही भरत तोपर्यंत काही भरले जात त्याच्यात. जेव्हा कचरा भरतो तेव्हा नाही जमत काही. आता गहू भरले तर काय झालं त्याच्यात, गहू भरले म्हणून. आम्ही तर आमच्या घरी तुरीची डाळ भरली त्याच्यात. तर तुम्हाला सरकारनं सांगायला काय झालं होतं का कचरा पेटी होय म्हणून ते. जाऊ दे ना आता कचरा भरला ना ते बस संपला विषय. दे मन्यात आल्यावर दे. काय होय रे कायले चिल्लावून राहिले. झोप मोड करून टाकलेले काय हो. अरे काय झोपला जाय काय राजा. आमच्यासारखे एवढे झोपणारे उठले ना. काम आहे म्हटलं आपल्याला एक. कोणतं काम आहे. त्या कामाचे पैसे भेटणार आहे आपल्याला. तुला ट्रॅक्टर चालवता येते ना. चल तिघं जण जाऊ मस्त. 500 रुपये भेटते तिघाले. त्याच्या मूर्त्या आहे ज्या आणलेल्या आहे आपण ना त्या वापस नेऊन देणार आपल्याला. 5 मिनिटात तयारी कर, वाट पाहू राहिलो. आणि ते सल्ल्यान शाहरुख रे त्याला काहीच पता नाही आहे ना, म्हणून तर म्हणून राहिलो तिघं जण जाऊ पटकन ठेवून चाललं येऊन. 500 रुपये तात्यापासून हिसकून घेऊ. त्याला माहीत झालं का मग 100 रुपयाचे ते हाती. बरं 10 मिनिटात आहे तुम्ही. मन्यादा काही ना काही कानाले बांधून घे. हे ऊन लय आहे बरं. उन्हाच्या झपाट्यात नाही काही चालत नाही म्हटलं. अच्छे गाची बस उन्हाही लागून जाईन तुले. जमलं का आता पाय रे. अरे कानाले बाणाले लावलं ना राजा तुले. नाकाले बाणाला लावलं काय तू बी. जाऊ दे बाबा त्या मागणे लागाले पुरत. पाय रे चेत्या पाय कुठं बांधलं तर. अरे कानात आणि नाकात फरक नाही समजत वाटते तुले. चल जाऊ दे बरं. काय वरे सोन्या हे झापा आहे का काय उन्हीचे. काय समजूनच नाही राहिला राजा. उसाचा रस गीस भेटला ना रस्त्यानं तर 2-3 गिल्लास दाबून घेऊ पहिले. म्हणे आता उसाचा रसवाला जर भेटला रस्त्यानं तर थांबूचं म्हटलं बाबा ट्रॅक्टर.
अरे बापा रे, चांगलीच थंडी उरायली रे माणसाची. हा, ते समजून नाही राहिलं. रात्री आणायला पुरलं असतं. रात्री जर आणलं असतं तर मग नसतं आणायला भेटलं आपल्याला. मग ते दोघं नसते आले काय? म्हणून तर होय, म्हणून मी आपलं पटकन जा आणि 3 जण मिळून करून टाका. आता आपल्या दोघांपैकी एकाला ट्रॅक्टरने येत नाही तर मग म्हणाले कायले आणलं असतं आपण ना. हां, सारखे 250 आपल्यालाच वाचले असते. ऐकू येऊ राहिलं म्हटलं मला, सगळंच ऐकू येऊ राहिलं. मजाक होय म्हण्याचा, मजाक नाही समजत का तुले? सवारी म्हण्याचा. फेक रे, कोणती सवारी होतं त्याली? फेक लवकर तिकडे. म्हणला म्हणायचं त्याईले आणलं म्हणा. ह्या मूर्त्या कुठं ठेवायच्या आहे ते सांगा. अरे मूर्त्या तर इथंच ठेवा लागते गोडाऊन मध्ये, पण हे कुठं दिसून नाही राहिलं ना डोळ्यानं. अरे लाव ना तर फोन लाव ना. काय राजा म्हणायचा, भल्ला भारी का फोन लाव ना. त्याची तर नंबरही आहे. या मूर्त्या आणल्या, या लवकर बाहेर या जराशा. हा, पटकन या जरा. हा, इथंच आहे बाबा गोडाऊन पाशी. हा, उतरवतो, या पटकन या. खाली उतरवून ठेवून द्या म्हणते, आम्ही येतो म्हणते तोपर्यंत. यानं इकडे हातभार नाही लावू लागेल काय? 2 जण कसे काय उतरवणार आहे ते? कमी भारी आहे का मूर्त्या?